चाकूर तालुक्यातील कलकोटीचा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित। कलकोटी ग्रामपंचायतीमधील मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी 29 ऑक्टोबर पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांना निलंबित करून मनरेगाच्या 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस व सरपंचाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खुलासा मागवलाय। ग्रामपंचायत कार्यालय कलकोटी अंतर्गत सन 2023 ते 2025 या काळात मनरेगा अंतर्गत लाभार्थ्यांना सिंचन विहीर, गायगोटे, शेततळे, शेतरस्ते, बांबू लागवड, घरकुल, शोषखड्डे इत्यादी कामे न करता गावाबाहेरचे मजूर दाखवून बोगस बिले सादर करून शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीची लूट केली। कारवाईचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते। त्यानुसार विस्तार अधिकारी पंचायत SG पुट्टेवाड, TM उपरवाड यांनी ग्रामसेवक, मनरेगा ग्रामस्थांचे उपोषण मागे सरपंचासह 3 कर्मचाऱ्यांचा मागवला खुलासा। कर्मचारी व ग्रामस्थांसह कलकोटी येथील प्राथमिक स्वरूपात मनरेगाच्या 5 गोटा कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्याच जागेवर गोटा नसल्याचे आढळून आले। पंचायत समिती कार्यालयासमोरील कलकोटी ग्रामस्थांच्या उपोषणाला राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। चौकशी समितीच्या अहवालानुसार ग्रामपंचायत अधिकारी JS आपदे यांना निलंबित केले। 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे। सरपंच यांना खुलासा मागवण्यात आलाय। दरम्यान गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मुख्य कार्यकारी यांना केलेल्या कारवाईची माहिती दिली। त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले आहे। कामातील अनियमिततेचे प्रकरण ग्रामसेवक अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींना भोवले आहे। लोकप्रतिनिधींच्या खुलाशाकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज, लातूर।